हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. आम्ही ना इथं दिवस माळवत असतो ना, तर त्या टायमिंगला म्हणजे साधारणतः 5:30 किंवा 6 असे वाजलेले होते. त्या टायमिंगला आम्ही इथं अपसिंगा रोडला फिरायला गेलो होतो. इतकं मस्त असं फ्रेश वाटत होतं ना, म्हणजे खूप दिवस झालं ह्यांना टाईम मिळत नव्हता, तर तिथं आम्ही फिरायला गेलो. थोडंसं चलणं झालं आणि मी तिथं थोडीशी स्कूटी पण शिकली बरं का. तर स्कूटी शिकलेला मी काय असं व्हिडिओ नाही टाकला, पण हळूहळू थोडी तर मला स्कूटी येत आहे. परंतु मेन रोडला वगैरे असं कधी नाही घेतले मी. फक्त जिथं कुणी नसतं ना, तर अशा ठिकाणी मी घेतलेलं आहे. जे की आता तुम्ही हे रोड पाहत असाल तर इथे कोणीच येत नाही. फक्त एक टाटा कॉलेज आहे, फक्त त्याच्या संबंधित तिथं व्यक्ती येतात जातात. बाकी कोणी तर कोणी जात नाही ना, काही नाही तिथं. तर म्हणजे सकाळी व्यायाम वगैरे असं करायला कोणी जात असेल तर ते मला माहीत नाही. तर त्या ठिकाणी मी अशी स्कूटी शिकत असते. तर आता मी हे दुसऱ्या दिवशी हे सकाळी माझा उपवास होता आणि इथं ना थोडंसं कॅमेराचं खूपच एकदम डार्क ब्राईटनेस असं झालेले आहे, जे की तुम्ही थोडंसं समजून घ्या. हे सोयाबीन चिली ह्यानी बनवत होते. माझा उपवास होता, मला खायचं नव्हतं, परंतु खुशीने इतका हट्ट केला होता ना की मम्मा कर, म्हणजे करच. ठीक आहे म्हटलं. ह्या दोघांसाठी आम्ही हे सोयाबीन चिली असं बनवत होतं. मी थोडंसं एक कॉर्नफ्लॉवर टाकलं, बेसन टाकलं आणि सोयाबीन चिलीचा एक मसाला भेटतो मार्केटमध्ये, पॉकेट असतं एक छोटंसं पॅकेट. तर ते मसाला ह्याच्यावरती टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि थोडंसं तिखट टाकायचं, म्हणजे आपल्याला जेवढं तिखट लागतं. म्हणजे अगोदर सपक काढलं तर आम्ही परत ह्यांना तिखट लागतं, तर मग परत मी वरतून ह्यांनी तिखट टाकले. तर मी म्हटलं की मी काय आता माझा उपवास आहे, तर दुपारून स्वयंपाक निवांत मी करणार आहे. तर हे सकाळी ह्यांच्यासाठी ब्रेकफास्ट दोघांसाठी तयार हे करत होते ते. तर मी म्हटलं आज माझ्या स्वयंपाकाला सुट्टी सकाळच्या, मी दुपारून काहीतरी बनवते, तुम्ही हे सोयाबीन चिली सगळं बनवायचं, असं मी ह्यांना सांगितलं. तर हे नवऱ्यांना एक काम सांगितलं तर ह्या एका कामासोबत 10 काम वाढवून ठेवतात बरं का. तर तुम्ही पाहत असाल, खुशी म्हणत होती यांना की खाली सगळं पीठ वगैरे ते सांडाले, तरी पण त्यांनी पुसून घेईल असं म्हणून त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं, जे की मला माहीत पण नव्हतं की ते खाली असं सांडत आहे म्हणून. मी फक्त आपलं वरचं नसे का मसाला वगैरे टाक किंवा काहीतरी तिखट वगैरे टाक असं माझं काहीतरी चालू होतं, परंतु खाली पीठ असं सांडेल वगैरे माझ्या पण लक्षात नाही आलं. हे पुरण वाटण्याची ते चाळणी होती. तर असो, मग मी तेच व्यवस्थित बाजूला त्यांनी मिक्स करून ठेवल्यानंतर मग मला दिसलं खाली की बाबा एवढं मोठं तिथलं पीठ वगैरे सगळं सांडलेलं आहे. मग मी तिथलं सगळं अगोदर म्हटलं इथलं जो काही राडा आहे ना, तो सगळं मी इथला आवडते, मग मस्तपैकी फ्राय करूयात म्हटलं. तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि मी अगोदर इथला पसारा उचलला, कारण किचन ओटा छोटासा असल्यामुळं ना, खूप सारं पसारा सामान घेऊन बसलं ना, असं इतकं राडा होतो ना की बाबा हे कुठलं उचलावं का ते उचलावं, जागाच तिथं पुरत नाही. तर त्याच्यामुळं मी इथं सगळं आधी साफसफाई केली, सगळं सामान अगोदर काढून घेतलं. सोयाबीन शिजवायला टाकतो ना आपण, गरम उकळत्या पाण्यामध्ये आपण त्याला शिजवायला टाकायचं असतं, तर ते पाणीसुद्धा तिथं ओतू गेलेलं होतं. मी माझे 1-2 कामं करत होती, तर मी ह्यांना सांगितलेलं होतं सोयाबीन तुम्ही शिजवायला टाका वगैरे असं. तर त्यांनी काय केलं, सोयाबीन शिजायला टाकलं, फुल गॅसवर ठेवलं आणि पलीकड सोफ्यावरती जाऊन टी व्ही बघत बसले. मी म्हटलं होतं की ते सोयाबीनचं पाणी उतू येईल बरं, सांडेल वगैरे खाली. तर ह्यांनी हो म्हटले, लक्ष देतो म्हटले. ह्यांनी पण विसरून गेले, मी पण माझ्या कामात खुशीनं लक्ष दिली. शेवटी खुशीनं सांगितले की मम्मा इथं पाणी सांडायले वगैरे. तर मग त्यावेळेस ह्याने येऊन बंद केले वाटतं, माझं काही लक्ष नव्हतं. मग परत मी आल्यानंतर मग मला ते दिसलं तिथं पाणी वगैरे सांडलेलं. तर आता हे सुरुवातीला ना खुशीपुरतं अगोदर मला सप्पक असं तळून घ्यायचं होतं. तर हे काम माझं चालू होतं, तुम्ही बघत असाल. इतकं ना एकच काम सांगत असते, परंतु असे 1-2 कामं वाढून बसतात माझ्या नशिबाला. असतंच ते. मग वाटते की बाबा नकोच सांगणं, नकोच असं वगैरे.
तर असं माणसाचा जर मूड असेल तर ते खूप छान व्यवस्थित काम करतात, परंतु आज त्यांचा मूड नव्हता तरी पण मी बळने त्यांना सांगत होती की बाबा तुम्ही करा वगैरे. असं माझं देवपूजा वगैरे राहिलेली होती करायची, म्हणून मी म्हटलं की तुम्ही हे तुमचं काम इथं तुम्हाला खायचं आहे तर बनवा तुम्ही मस्तपैकी, टेस्ट वगैरे कशी लागते पाहूयात म्हटलं. तर खुशीपुरतं सुरुवातीला ना अगोदर म्हणजे सपक तळत होते, तर मी म्हटलेलं ह्यांना की मी एक एक सोडते, तुम्ही त्या झरणीनं तुम्ही बाहेर काढा. त्याच्या अगोदर थोडीशी टेस्ट करायला ह्यांना दिली, ती ग्रेव्ही जी असते ना तर त्याच्यामध्ये आपण तिखट, परंतु ह्यांनी जे टेस्ट केलं ना ते थोडंसं सपक लागलं. मीठ वगैरे होतं व्यवस्थित, परंतु त्यांना तिखट लागतं. तर मी म्हटलं मागच्या वेळेस ज्यावेळेस केलं तर ना आम्ही, तर त्यावेळेस इतकं तिखट झालेलं ना की एक म्हणजे त्यावेळेस खुशीनं जास्ती खाल्लीच नव्हती. म्हटलं तिचा अट्टहास आहे, म्हटलं आधी तिच्यासाठी सपक आपण तळून काढूयात म्हटलं, मग परत तुमच्यासाठी तुम्ही तिखट टाका वगैरे असं मध्ये चालू होतं बोलणं वगैरे. तर माझे कामं वगैरे म्हणजे झाडून वगैरे काढायचं किंवा फरशी पुसायचं, बाहेर रांगोळी वगैरे काढायचं असं मी करत होते अधूनमधून. परंतु ह्यांचं पण थोडी मध्ये म्हणजे अधूनमधून ह्यांना पण मी बघत होते बाबा की काय चाललंय काय नाही ह्यांचं. तर असं ह्यानी मला म्हटलं की तू इथंच उभा राहा आणि सांग मला वगैरे, तर किती तळलंय काय तळलंय कसं म्हणजे काढायचं वगैरे, कारण तळण्याचं काम हे कधी केलेलं नव्हते. फक्त मला काहीतरी चिरून वगैरे असं देत होते, परंतु आता खुशीपुरतं वगैरे इथं सगळं काढून झालेलं होतं. तर मॅडम पहा गरम गरम म्हणजे टाकलं नाही ताटात तवरच तिनं म्हणजे घेत होती खायला, तिला फार असं आवडतं बरं का. तर इथं ह्यानी तिखट टाकलं थोडंसं वरून आणि थोडंसं मसाला पण टाकायला लावला त्याच्यावरती, आणि हे परत ह्यांच्यासाठी असं तिखट तळत होते. परंतु हे तिखट जे तळलेत ना तर हे म्हणजे ह्यांच्यासाठी ते तिखट होते, परंतु खुशीनं पण ते खाल्ली बरं का तिखट. असं वाटलं नव्हतं की खुशी इतकं म्हणजे तिखट खाईल, परंतु हां आपल्या आवडीची एखादी वस्तू असेल, मग तिखट काय खरट काय आंबट काय गोड काय ते आपण सोडून देतो, मग ते खायला लागतो आपली आवडती वस्तू. तर खुशीला तर हे फार आवडतं सोयाबीन चिली. मी म्हणजे आता बनवायले, मी हे अगोदर बनवत होते कारण खूप ऑइली असतं एकदमच खूप, म्हणून मी जास्ती याच्या भानगडीत पडतच नाही. तर सोयाबीनची भाजी वगैरे करते किंवा खिचडीमध्ये वगैरे असं टाकते. तर तुम्ही खुशीला पाहू शकत असाल की मॅडमची कसे नखरे चालू आहेत, मस्तपैकी असं बसून आरामात खाणं चालू होतं. आज सुट्टी होती रविवारची तर त्याच्यामुळे. आणि आता हे पहा थोडेसे इथं तळून ह्याने काढलेले होते, असं एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचं, एकदम खरपूस, खूप टेस्टी खूप छान लागते. फक्त ह्याचा सोयाबीन चिलीचा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा, अदरवाईज ह्याला मग टेस्ट नाही येणार. तर अगोदर सोयाबीन वगैरे शिजवून ना ह्याचं थोडं सगळं पाणी वगैरे सगळं पिळून काढायचं. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही शिजायला टाकताना तर त्यावेळेस थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मिठाच्या पाण्यात पण शिजलेलं तर आतमध्येपर्यंत ते पूर्ण मीठ असं जातं, खूप छान होतं. तर आता हे सगळं खाऊन पिऊन झालेलं होतं, मी माझा स्वयंपाक पण झालेला होता. तर हे दुपारून थोड्या वेळ ना मी म्हटलं की आज रविवार आहे तर तू अभ्यासाला बस खुशू. तर हे खुशीचं असं म्हणजे अभ्यास करायच्या अगोदर इतकं 5-10 मिनिटं असं राडा करते नाही ना, माहीत नाही हे माझं पेन्सिल राहिली, माझं इरेझर इकडे आहे असं वगैरे नसते का. त्याच्या कंपोस्ट पेटीमध्ये सगळं असं, फक्त एवढंच की घरातल्या वस्तू तिनं घरात वापरते आणि शाळेत म्हणजे असं सेपरेट ठेवले, 2 इरेझर, एक शाळेमध्ये आणि एक घरामध्ये, स्कूलमध्ये एक वेगळी पेन्सिल, घरात एक वेगळी पेन्सिल नसते का. तर ह्याच्याकडे खूप साऱ्या पेन्सिल जमा झालेल्या होत्या, किंवा बर्थडे वगैरे कोणाचा आला की पेन्सिल वगैरे येतात, किंवा हिच्या बर्थडेला पण मी पेन्सिल वगैरे असं बॉक्स वाटप केले, तर त्या टायमिंगच्या सुद्धा उरलेल्या आहेत पेन्सिल वगैरे. तर असं तिनं जमा करून ठेवते, मम्मा कधी ना कधी हे लागतं मला असं म्हणून. तर असं तिनं राडा केलेला होता. असं म्हटलं तिनं अभ्यासाला बसली. आता आम्हाला अभ्यास इतकी म्हणजे अगोदर सुरुवातीला बस बाई म्हणावं लागतं अभ्यासाला, परंतु ज्यावेळेस ना अभ्यासाला बसती ना, मग अभ्यासाला बसली ना की मम्मा मॅथचं पण सांगितले, मम्मा मराठीचं पण हे सांगितलंय, शुद्ध लेखन वगैरे नसते का. मग परत काय काय गोष्टी तिला आठवायला लागतात किंवा हे बघ ते बघ अभ्यासात सांगितलंय वगैरे नसते का. तर असं तिचं अभ्यास वगैरे चालू होतं. तिथं म्हटलं इथं मी ह्यांना दुपारून थोडंसं सगळं माझं काम वगैरे आवरून झालेलं होतं. तर इथं मी ह्यांना दूध पॉकेट, दही पॉकेट आणि ताक थोडीशी सांगितलेली होती. तर ज्यावेळेस आपला उपवास असतो ना तर त्यावेळेस थोडंसं आम्ल पदार्थ जास्ती खायचं. सपोज दही किंवा ताक वगैरे पिलं तर आपल्याला भूक लागत नाही, म्हणजे माझ्या बाबतीत तर तसंच आहे. किंवा मी कुठलंही काहीतरी फ्रूट्स वगैरे खाल्लं तर मग परत थोडीशी अशी भूक लागल्यासारखी होते, म्हणून मग थोडंसं जास्ती असं म्हणजे आंबट असं दही असते ना तर ते खाल्लं ना तर पुन्हा भूक लागत नाही.
तर इथं मी थोडीशी आज म्हणजे मला आवडत नाही दही आणि साखर खायला, पण मला खावी लागली. आणि इथं यांनी ताक मागितलं होतं. म्हटलं मी अगोदर हे सगळे पॅकेट फोडते आणि तुम्हाला मी ताक देईन म्हटलं. तर हे जे दूध पॉकेट आहे ना, काचोळीचं म्हणून आहे. म्हणजे आपले नॉर्मली जे दूध पॉकेट असतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे पावडर वगैरे मिक्स वगैरे असतात, मी असं ऐकलं. तर परंतु हे जे दूध पॉकेट आहे ना, तर ते प्युअर म्हशीचं असतं. तर त्यांनी हे असे पॉकेट तयार करून त्यांनी विकत असतात. तर हे तिथूनच आणतात बरं का. तर मला जेवढं दूध लागेल मी तेवढं मागून घेत असते, कारण एक्स्ट्राचं दूध चहा इथं कोणी म्हणजे जास्ती कोणी पित नाही. तर त्याच्यामुळे तर आणि म्हणजे खरं तर चहा पिणं टाळलंच पाहिजे. सध्या मी खूप म्हणजे कंट्रोल केलं आहे की चहा नको, म्हणून मी सध्या ब्लॅक टीवरच आलेली आहे. पण तू ज्यावेळेस आपला उपवास वगैरे असतो ना, तर त्यावेळेस थोडंसं दूध पिणं किंवा दही ताक वगैरे पिलेलं चांगलं असतं पाशीपोटी वगैरे. तर खरं तर नाही तर ताक म्हणजे दही आणि साखर खुशीला आणि ह्यांना खूप आवडते, मला नाही आवडत. मला दही साखर चपातीसोबत खायला आवडते. तर माझं लक्ष नव्हतं, तर खुशीचं पहा कसं चालू होतं. मी तिला पाणी सांगितलं होतं तर तिनं असं पाणी वगैरे दिली. आणि इथं मी पॉकेट वगैरे असं धुवून स्वच्छ असं काढत असते त्याचं मधलं वगैरे. तर आता इथं मी ताक वगैरे इतकं छान लागतं ना हे ताक, म्हणजे वरून असं मीठ टाकायची पण गरज नाही किंवा साखर किंवा ह्या ताकामध्ये साखर पण टाकून जरी पिले ना, तर म्हणजे खूप छान लागतं बरं का. मी तसं पण ट्राय केलेलं होतं एकदा. पण आणि हे जे ताक आहे ना, तर हे ताकापासून आपण कढी पण म्हणजे मी कधी कधी बनवते. तर सध्या तर ह्यांनी ताकच म्हणजे असं साधंच राहू दे म्हटले, कढी वगैरे असं नको काय बनवू म्हटले. जेव्हा म्हणजे असं ज्यावेळेस खावं असं वाटेल तर त्यावेळेस तू बनव असं म्हटले होते. म्हणून मी फक्त हे फोडून असं ठेवून देत होते फ्रीजमध्ये वगैरे सगळं. तर आता ह्यांनी ताक मागितलं होतं, पहिला मी ह्यांना ताक देत होते. आता मी खुशीला इथं अभ्यासाला बसले होते. तर ना म्हणजे आता तिचा अभ्यास माझ्याशिवाय कंप्लीट होऊच शकत नाही. आता तिचा अभ्यास मला घ्यायचा होता. तिला जेवढं येत होतं ना तेवढं तिने लिहिली. परंतु आता जे वाक्य असतात किंवा पाढे वगैरे असते तर ते आपण एखादं लिहून दिलं तर तिनं पुढे पाठ वगैरे करते. तर शब्द देतात तिच्या स्कूलमध्ये असे वेगवेगळे, म्हणजे 3 टप्प्यामध्ये शब्द देतात. 3 बॉक्स करतात कॉलम, 3 शब्द वगैरे असं वेगवेगळे देतात. त्या शब्दापासून आपल्याला एक पूर्ण वाक्य तयार करायचं असतं. तर ते शब्द वगैरे तिनं थोडीशी माझी हेल्प घेते ह्याच्यामध्ये. मम्मा हे वाक्य बनवण्यासाठी तू माझी हेल्प कर वगैरे असं म्हणते. मग ती मी वाक्य सांगत असते. तर मी ह्यांना म्हणजे सांगत होते की तिनं बाबांना म्हणजे ताक आणून दिली होती ना आता ग्लासमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. तर बाबांनी हिला थँक्यू म्हटलं आणि हिनं वेलकम म्हटलं. मी म्हणलं थँक्यू म्हटल्यानंतर वेलकम म्हणायचं नसतं, इट्स माय प्लेजर असं म्हणायचं असतं. म्हणून काहीतरी असं चालू होतं बोलणं वगैरे. तर आता खुशीची बॅग वगैरे चेक करायला ना, तर असं म्हणजे खूप सारं सामान भेटतं बरं का. म्हणजे असं कोणाचं ग्रीटिंग कार्ड भेटतं, काहीतरी तिने ड्रॉइंग केलेलं वगैरे, काही लिहिलेलं असतं वगैरे. असं मी बघत होते तिच्या बॅगमध्ये. तर असो, आपल्या बॅगमध्ये पण आपण लहानपणी खूप काही वस्तू ठेवत होतो जमा करून. म्हणजे हे मित्र मोरपंख वगैरे खूप ठेवलेले होते एका म्हणजे बुकमध्ये आतमध्ये पेजमध्ये ठेवायचं. त्या मोरपंखाचं 2 मोरपंख होते असं काहीतरी मैत्रिणीकडून वगैरे असं ऐकलेलं. तर असं खुशी मोरपंख वगैरे नाही ठेवत, पण हां तिनं असं ड्रॉइंग वगैरे स्केच वगैरे काढलेलं ठेवते. किंवा असं कधी कधी तिनं ड्रॉइंग काढते, आय लव्ह यू मम्मा बाबा वगैरे, आमच्या दोघांचं तिथं चित्र काढते, घर काढते, झाड वगैरे. असं खूप तिला ड्रॉइंगची पण फार आवड आहे. तर तिनं असं काही काढून ठेवत असते जे की तिच्या बॅगमध्येच असतं. तर तिचं म्हणणं असतं की म्हणजे ज्यावेळेस रविवार वगैरे असं सुट्टी असतो ना, तर तिची बॅग वगैरे मी असं पूर्ण कंप्लीट म्हणजे असं साफ करत असते. किंवा बाबा इरेझर वगैरे असं त्याच्यामध्ये शार्प करून टाकलेले असते तिनं. तर म्हणजे घाण वगैरे त्यात नसू नये म्हणून मी ते सगळं साफ म्हणजे बॅग वगैरे सगळी अशी फडकून झाडकून ठेवत असते. पण ह्यावेळेस तिनं नको राहू दे मम्मा, म्हणजे काय घाण नाही आहे, म्हणजे फक्त माझी ड्रॉइंग वगैरे आहे ते असू दे म्हणजे पेजमध्ये. म्हणून म्हटलं असं काय म्हटलं. तर आताही मी तिला पाढे वगैरे लिहून देत होते. तर तिचं म्हणणं म्हणजे खुशीला ना 10पर्यंत पाढे पाठ आहेत. पूर्ण 10पर्यंत पाढे तिनं पाठ केलेले. आता 10च्या पुढचे तिचे पाढे चालू होते.
तर तिचं म्हणणं चालू होतं की आज सुट्टी आहे, नको असं तसं. मी म्हटलं सुट्टीच्या पण दिवशी अभ्यास करायचाच असतो म्हटलं. तर असं आता मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.